कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा. आजच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या सभेचे सन्माननीय अध्यक्ष, आमचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय खासदार सुनीलजी तटकरे साहेब, ज्यांच्या शुभ हस्ते हा प्रचाराचा नारळ वाढवला जातोय, ते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, आमचे कायमचे पालक आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आदरणीय अविनाश दादा अधिक, माजी नगराध्यक्षा अनुराधाताई अधिक, ज्येष्ठ नेते आमचे बंधू इंद्रवान पाटील थोरात, भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पटारे, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस अरुण पाटील नाईक, अमृत काका धुमाळ, नानासाहेब पवार साहेब, भाजपाचे विधानसभा समन्वयक आमचे मित्र नितीन दिनकर, आमचे तालुका अध्यक्ष कैलासजी बोर्डे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शरदरावजी नवले, व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व नगरसेवक मित्र राजेशजी आलक, सलीमभाई शेख, मोहम्मद शेख, रवींद्रजी गुलाटी, केतनजी खोरे, निकम सर, मुख्तार शाह, भीमराजजी बागुल, त्रिभुवनजी, जितूभाई छाजेड, राजेंद्र पवार, मल्लूभाऊ शिंदे, अभिजित लिप्ते, अर्चनाताई पानसरे, आमच्या भगिनी भालेरावताई, प्रकाशजी ढोकणे, ज्यांची मी नावं घेऊ शकलो नाही ते मला माफ करतील, ते माझे सर्व भाऊ आणि प्रचंड मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेले या मतदारसंघातील तमाम सर्व माझ्या माता भगिनी आणि भावांनो, आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ चिन्हावर या निवडणुकीला सामोरे जात आहोत. लोकांना कुणालाही प्रश्न विचारला, कोण आमदार करायचा, लोक म्हणतात कानडे साहेब आणि हात असा करतात. आपलं चिन्ह बदललं. खरं तर मला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की हिरवळीमधले साप या पद्धतीनं चावतील. मला सतत सतत सांगितलं जात होतं की आपण सिटिंग एमएलए आहात, विद्यमान आमदार आहात, आपलं तिकीट कापलं जाऊ शकत नाही. परंतु काँग्रेसच्या या संस्कृतीचं आणि त्यांच्या खऱ्या वास्तवाचं जो अनुभव मी घेतला, मी परमेश्वराला प्रार्थना करेल की एवढा विश्वासघातकी अनुभव कुणाच्याही वाट्याला येऊ नये. माझी काय चूक होती? पक्षाप्रती जाज्वल्य निष्ठा आणि मायबाप जनतेने 2019 साली माझ्यावर विश्वास ठेवून दिलेली जबाबदारी, ती 5 वर्ष कोरोना महामारीचा संकट काळ असतानाही
तसूभरही त्या जबाबदारीपासून ढळलो नाही. सातत्याने या मतदारसंघामध्ये काम केलं. 1200 ते 1300 कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघातील विकास कामासाठी आणला. आमच्या नेत्याने एकदा भर सभेत विचारलं की लहू कानड्याला एवढा निधी कुठून मिळतो मला कळत नाही. नामदार साहेब, आपल्याला एक माझ्या हृदयात साठवलेली हास्य आठवण सांगतो. ज्या दिवशी विधानसभेमध्ये मी पहिलं पाऊल ठेवलं त्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 4 पावलं चालत माझ्याकडे आले, माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मला म्हटले, लहूजी तुम्ही माझ्या आजोळचे आमदार आहात. दादांच्या या शब्दानं खूप धीर दिला. दादा अर्थमंत्री झाले आणि दादांनी मी मागणी केलेल्या विकास प्रकल्पांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली नाही. सरकार बदललं. दादा पुन्हा महायुतीमध्ये अर्थमंत्री झाले. दादांनी असा विचार केला नाही हा विरोधी पक्षातला आमदार आहे. नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. नामदार साहेबांनी कधीही मी विरोधी पक्षातला आहे असा भेदभाव न करता या मतदारसंघातील जनतेच्या विकासासाठी निधी कमी पिळवला नाही. उलट पक्षी महायुतीचं सरकार असताना अनेक योजना साहेबांनी इथे मंजूर करून आणल्या. मित्रांनो, जेव्हा माझ्यावर विश्वासघात झाला तेव्हा पहिला फोन नामदार विखे पाटलांचा होता. ते मला एकच वाक्य बोलले, लहूजी अरे तुम्ही आमच्या कुटुंबातले आहात, तुम्ही त्यांचे फार मोठे मोठे फोटो लावत होता, आता काय करणार आहात? म्हटलं साहेब श्रीरामपूर मध्ये आहे. ते म्हटले मुंबईला या. मी वर्षावर बोललोय, इथे येऊन भेटा. मी त्यांच्या सूचनेप्रमाणे मुंबईला गेलो. माझ्या अगोदर साहेबांनी वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर चर्चा केलेली होती. तिथून मी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयामध्ये गेलो आदरणीय अजितदादांना भेटायला. तिथे आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय तटकरे साहेब होते. आदरणीय अजितदादांनी आणि तटकरे साहेबांनी श्रीरामपूरच्या जागेबद्दल चर्चा केली. मला राष्ट्रवादीमध्ये येता का म्हणून विचारणा केली आणि अशा संकट काळात माझ्यावर प्रेम करणाऱ्या या माणसांनी मला उराशी कवटाळलं, मला प्रेम दिलं. एवढंच नाही तर महायुतीच्या सहकार्यांशी विचारविनिमय करून, विखे साहेबांशी विचारविनिमय करून श्रीरामपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी मिळवून घेतली आणि आपल्याला इथून उमेदवारीही दिली. मित्रांनो, एका बाजूला हे प्रेम आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्याबद्दल प्रचंड निष्ठा बाळगली, प्रचंड प्रामाणिक राहिलो, त्यांनी केलेला विश्वासघात आहे. हे दुःख केवळ माझं नाही, या मतदारसंघातील मायबाप मतदारांना, ज्यांच्यासाठी मी 5 वर्ष रात्रंदिवस कष्ट घेतले, ज्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालो, ज्यांची छोटी छोटी कामं करण्यासाठी दर दिवस सरकारी दरबारी मुंबईपर्यंत मी प्रामाणिकपणे त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न केला, त्या सर्वांना हे दुःख झालं. मित्रांनो, हा अन्याय दूर करण्याची मोठी जबाबदारी महायुतीनं आपल्याला न्याय देऊन केलेली आहे. मला आता वाटतं जे झालं ते बरंच झालं. या अत्यंत कपट नीती असणाऱ्या माणसापासून किमान खुल्या दिलानं या राज्यातील नव्या देशातील कष्टकरी मायबाप जनता शेतकऱ्यांची सेवा करणाऱ्या महायुतीच्या विशाल विचारधारेशी आपण जोडले गेलो आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं सत्तेमध्ये सहभागी होताना
शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार हा आमचा विचार आहे. मला आनंद आहे ज्या विचारासाठी मी आयुष्यभर झटलो त्या विचारांच्या मित्रांच्या मध्ये मी सामील झालो. मित्रांनो, महायुतीच्या सरकारनं जे क्रांतिकारक निर्णय घेतले, सर एक नम्रपणे सांगतो, विरोधी पक्षात होतो पण आपण घेतलेल्या निर्णयावर मी कधीही टीका केली नाही. आपण लाडकी बहीण योजनेचा निर्णय घेतलात, या देशातला तो क्रांतिकारक निर्णय होता. मी जरूर हाऊस मध्ये मुख्यमंत्री महोदयांना 2.5 लाख रुपयाच्या उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्याबद्दल बोललो असेल, परंतु त्याच दिवशी माझ्या आमदार कार्यालयात माझ्या लाडक्या बहिणींच्यासाठी मदत केंद्र सुरू करणाराही आमदार लहू कानडे होता. सर, आपण आमच्या शेतकरी बांधवांच्यासाठी 7.5 हॉर्स पॉवरच्या आतील वीज पंपाचं वीज बिल माफ करण्याची घोषणा केली. मागचं वीज बिल 000 वर आणलं. मला वाटतं या राज्याच्या शेतकऱ्यांना सवलती देण्याच्या इतिहासातील सुवर्ण अक्षराने नोंदला जाणारा असा हा इतिहास आहे. 1 रुपयात पीक विमा 100% शेतकरी त्यामुळे आपला पीक विमा भरू शकले. काल दिवाळीच्या आदल्या दिवशी आमच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 35,000 पासून 4 ते 5 लाख रुपयापर्यंत रक्कम त्यांच्या खात्यावर जमा झाली. माझ्या शेतकरी भावांची दिवाळी साहेब त्यामुळं गोड झाली. मला वाटतं आपण जी विकासाची कामं केली, आता त्याला एका मोठ्या महाविकासाची जोड मिळालेली आहे. त्यामुळं मित्रांनो, आपण पुन्हा एकदा हीच कामं करण्यासाठी माझ्यावर विश्वास दाखवाल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळाच्या चिन्हापुढे उद्या 20 तारखेला अनुक्रमांक 3 वर बटन दाबून पुन्हा राष्ट्रवादीचा आमदार म्हणून मला विधानसभेत पाठवाल, महायुतीला विजयी कराल अशी आशा करतो आणि या सर्व मान्यवरांचे आभार मानत माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.